चंद्रपुरात सकल ओबीसी महामोर्चा आढावा बैठक संपन्न। मराठा समाजाच्या कुणबीकरण ओबीसी करणाऱ्या 2 सप्टेंबर 2025च्या शासन निर्णयाला रद्द करण्यासाठी नागपूर येथे 10 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता यशवंत स्टेडियमपासून संविधान चौकापर्यंत 3 किलोमीटर निघणाऱ्या सकल ओबीसी महामोर्चा संदर्भात चंद्रपूर येथे आढावा बैठक आयोजित करण्यात आली। ही बैठक दिनांक 25 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 2 वाजता जोडदेऊळ पठाणपुरा रोड चंद्रपूर येथे पार पडली। बैठकीत प्रमुख उपस्थिती खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार विजयभाऊ वड्डेटीवार, आमदार सुधाकर अडबले, ॲडव्होकेट पुरुषोत्तम सातपुते, प्रवीण पडवेकर, रामू तिवारी, नंदुभाऊ नगरकर, अभिजित जीवनदारी, विजय मोगरे, विनायक भांगळे, संदीप गिरे, इरफान शेख, प्रदीप गेडाम, गोपाल अमृतकर, सोहेल शेख, अंजली साळवे, संगीता अमृतकर, अश्विनी खोब्रागडे, चंदा वैरागडे आदी मान्यवरांची उपस्थिती होती। सकल ओबीसी महामोर्चाच्या तयारीसाठी चंद्रपूर जिल्ह्यातील ओबीसी, भटके विमुक्त, एसबीसी समाजबांधव तसेच सामाजिक व राजकीय कार्यकर्त्यांना मोठ्या संख्येने सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले। ओबीसी समाजावरती होणाऱ्या अन्यायासाठी त्या ठिकाणी आपल्याकडे आलेले आहे। आपण सगळ्यांनी पक्षाचे जोडे या हॉलच्या बाहेर काढून ठेवा आणि अपक्ष भूमिका घेऊन हा मोर्चा आपल्याला यशस्वी करायचा आहे। जरी या मोर्चाचं नेतृत्व बिजू भाऊ करत असले तर काँग्रेसचे नेते म्हणून त्या ठिकाणी हे नेतृत्व करत नाही। प्रतिभाताई जरी असल्या काँग्रेसच्या नेत्या म्हणून करत नाही, अभिजित जरी असले काँग्रेसचे नेते म्हणून करत नाही। त्यामुळे या ठिकाणी बरीच मागणी झालेली आहे की व्यासपीठावर बसलेल्यांनी आमच्यासाठी व्यवस्था करू शकू। जिथं ओबीसीला अडचण जात असेल तिथं हे जे काही लोकप्रतिनिधी या ठिकाणी बसले, जे ओबीसीचं प्रतिनिधित्व या ठिकाणी राज्यात आणि केंद्रात करत आहे, हे कदापि मागं हटणार नाही। जे काही मदत आणि सहकार्य करायची गरज पडेल नक्की आम्ही त्या ठिकाणी करू आणि आपण दाखवून दिलं पाहिजे की ज्या पद्धतीनं 2 तारखेला अभिजित भाऊला देखील माहिती आहे का भगवा वादळ अख्खं त्या मुंबईत ज्या पद्धतीनं जरांगे पाटलांना उठवलं होतं, तसंच हे पिवळं वादळ या नागपुरात 10 तारखेला उठलं पाहिजे। आणि जोपर्यंत तुम्ही एकी दाखवणार नाही, जोपर्यंत सगळे सोबत राहणार नाही, तोपर्यंत हा मोर्चा देखील या ठिकाणी सक्सेस होणार नाही। आणि नागपूर हे महत्त्वाचं ठिकाण आहे, त्या ठिकाणी या राज्याचे मुख्यमंत्री राहतात, राज्याचे सगळ्या महत्त्वाच्या विभागाचे मंत्री देखील नागपुरात आहे। म्हणून आपण सगळ्यांनी एकजुटीनं राजकीय द्वेष, आपापसातले मतभेद, परस्पराबद्दल असलेले विरोध बाजूला ठेवून एकजुटीनं सगळ्या ओबीसीनं या मोर्चामध्ये सहभागी व्हावं अशी कडकडीची विनंती आपल्या सगळ्यांना करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। लक्षात ठेवा तुम्हाला ही लढाई खांद्यावर घ्यावी लागेल। इथे नेता नाही, इथे कोणी नाही, प्रतिभाताई अजिबात वाईट वाटून घ्यायचं नाही, इथे कोणी नेता म्हणून अजिबात नाही। आम्ही स्टेजवर बसणार नाही, त्या मंचावर नागपूरच्या आमचं भाषण होणार नाही। आम्ही ओबीसी समाजामध्ये ताकदीनं अभ्यास करून विषय मांडणारे आम्ही नेते निवडले आहेत, पदाधिकारी काही कार्यकर्ते निवडले आहेत, काही सामाजिक संघटना निवडल्या आहेत, तोच भाषण करेल। पण एकदा समाजाच्यासाठी राजकीय झूल बाजूला करून मैदानात उतरावं लागेल, नाहीतर तुम्ही संपल्याशिवाय राहणार नाही। म्हणून वडेट्टीवार पुढे आला आहे, बाकी कुठलाही राजकारण त्यामध्ये नाही, हे पहिले लक्षात घ्या। 1% नाही। मला रोज